याच्या आधी आपण या टॉपिकमध्ये WBCचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. ब्लडमध्ये प्लाझ्मा, WBC, RBC आणि प्लेटलेट्स हे सगळा भाग आपण संपवलेला आहे. आता ब्लडमधला लास्ट पॉईंट राहिला आहे तो म्हणजे ब्लड क्लॉटिंग ऑर कोॲग्युलेशन. सर्क्युलेशन टॉपिकमधलं बघतो आपण, तर ब्लड क्लॉटिंग ऑर ब्लड कोॲग्युलेशन याच्याविषयी आपण आता इथं बघतो आहे. तर कोॲग्युलेशनची पहिल्यांदा बघायची आहे ते आपल्याला डेफिनेशन. व्हॉट इज ब्लड कोॲग्युलेशन? तर कोॲग्युलेशनची डेफिनेशन कशी आहे बघा. ब्लड क्लॉटिंग ऑर ब्लड कोॲग्युलेशन. ब्लड क्लॉटिंग और ब्लड कोॲग्युलेशन इज ए प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग लिक्विड ब्लड इंटू ए सॉलिड फॉर्म. ह्याला आपण रक्त गोठणं म्हणतो आहे. म्हणजे काय होतं आहे, ब्लड लिक्विड फॉर्ममध्ये असतं, ते कुठल्या फॉर्ममध्ये जातं? सॉलिड फॉर्ममध्ये जातं. म्हणजे त्याची गुठळी तयार होते. ह्यालाच म्हटलं जातं कोॲग्युलेशन किंवा ब्लड क्लॉटिंग. यामध्ये लिक्विड फॉर्मचं ब्लड कशामध्ये जातं? सॉलिड फॉर्ममध्ये जातं. आता हे ब्लड क्लॉटिंग होण्यासाठी म्हणून काही फॅक्टर्स लागतात, त्यांना म्हटलं जातं ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स. तर हे जे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत त्यांच्याविषयी आपल्याला आता बघायचं आहे. टोटल फॅक्टर्स किती सांगितले आहेत? तर टोटल फॅक्टर्स सांगितलेले आहेत 13 ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स आर देअर. आता ह्या 13 फॅक्टर्सपैकी 6th फॅक्टर जो आहे त्याच्याविषयी काय म्हणलं आहे बघा. फॅक्टर 6 इट इज नॉट इन ॲक्टिव्ह यूज. म्हणजे हा काय फारसा ब्लड क्लॉटिंगसाठी ॲक्टिव्हमध्ये यूज पडतो असं नाही, तेवढा ॲक्टिवली पार्टिसिपेट होतो असं नाही. तो हा 6th आहे. मग बाकीचे 12 मात्र जे आहेत ते आपल्याला डिटेल त्यांचा पाथवे जो आहे, कशा पद्धतीनं ते काम करतात हे आपल्याला थोडक्यामध्ये बघायचं आहे. बरं, आपल्या 12वीच्या सिलेबसमध्ये महाराष्ट्र स्टेटच्या थोडक्यामध्ये बघायचं आहे. आधी आपण बघूयात की हे फॅक्टर्स कुठले आहेत. बघा, टेक्स्टबुकमध्ये फक्त 1 to 13 फॅक्टर्स असं सांगितलेलं आहे आणि फॅक्टरची नावं सांगितलेली नाहीत, कुठला फॅक्टर किती नंबरचा आहे. मात्र फायब्रिनोजेन, प्रोथ्रॉम्बिन, थ्रॉम्बोप्लास्टिन ही नावं तिथं येत जातात. त्यामुळं हे फॅक्टर किती नंबरचे आहेत एवढं आपण सर्च केलं पाहिजे, म्हणजे ते नीट एक्झामसाठी सुद्धा उपयोगी पडेल. म्हणून मी तुम्हाला 13 फॅक्टर जे आहेत त्यांची एक लिस्ट द्यायला लागले. त्यातला फर्स्ट फॅक्टर आहे त्याला काय म्हणलं बघा. फर्स्ट ब्लड क्लॉटिंग फॅक्टर तो कोण आहे? फायब्रिनोजेन. ह्याच्याच नंतर फायब्रिल्स तयार होणार आहेत. सेकंड जो आहे तो काय आहे? प्रोथ्रॉम्बिन हे एन्झाईम आहे. थर्ड जो आहे त्याचं नाव काय सांगितलं आहे? थ्रॉम्बोप्लास्टिन हे पण एन्झाईम आहे. फोर्थ फॅक्टर बघा, फोर्थ फॅक्टर महत्त्वाचं आहे. फोर्थ फॅक्टर म्हणजे काय? कॅल्शियम आयन्स. इथं बघा, ब्लड क्लॉटिंगसाठी कॅल्शियम आयनची खूप गरज आहे. विदाऊट कॅल्शियम, म्हणजे कॅल्शियम कमी पडलं तर रक्त गोठणंसुद्धा थांबतं. म्हणून कॅल्शियम आयन हे महत्त्वाचे आहेत. जसं बोनच्या फॉर्मेशनमध्ये कॅल्शियम महत्त्वाचं आहे, तसं बऱ्याच प्रोसेसमध्ये कॅल्शियम आयन जे आहेत ना ते एन्झाईमसारखे किंवा कोएन्झाईमसारखे काम करतात. आणि म्हणून हे कोएन्झाईमसारखे काम करणारे कॅल्शियम आयन्स हे ब्लड क्लॉटिंगसाठी नेसेसरी आहेत. बघा, हे एवढे एकच आयन जे आहेत ते लागतात ब्लड क्लॉटिंगला. म्हणून हा नीट एक्झामचा क्वेश्चन असू शकतो. म्हणून हे लक्षात ठेवा, कॅल्शियम आयन इज ए ब्लड क्लॉटिंग फॅक्टर फोर्थ. नेक्स्ट फिफ्थ फॅक्टर कुठला सांगितलं बघा. प्रोॲसिरिलिन. प्रोॲसिरिलिन. 6th फॅक्टर आपण म्हणलो तसा नॉट इन ॲक्टिव्ह यूज. 7th फॅक्टर जो आहे त्याला म्हणलेला आहे बायो कन्व्हर्टिन. आता 8th आणि 9th फॅक्टर बघा, त्यांना म्हटलं आहे अँटी हिमोफिलिक फॅक्टर ए अँड अँटी हिमोफिलिक फॅक्टर बी. हिमोफिलिया म्हणजे रक्त न गोठणं. तिथं हे अँटी हिमोफिलिक म्हणजे रक्त न गोठणं जे आहे त्याच्या विरुद्ध करायचं आहे, म्हणजे रक्त गोठायला पाहिजे आहे. म्हणून हे फॅक्टर आहेत अँटी हिमोफिलिक फॅक्टर ए, अँटी हिमोफिलिक फॅक्टर बी. बघा, हिमोफिलिया होतो म्हणजे त्या व्यक्तीचं रक्त गोठत नाही, मग त्याचं रक्त वाहत राहतं. जर त्याला जखम झाली तर त्याचं रक्त गोठत नाही तर ते वाहत राहतं. मग वाहत राहतं म्हणजे हिमोफिलिया. आणि रक्त गोठायचं असेल तर त्याच्या विरुद्ध काम करायला पाहिजे, म्हणजे अँटी. तो अँटी हिमोफिलिक फॅक्टर ए अँड अँटी हिमोफिलिक फॅक्टर बी हे कुठले आहेत? 8th आणि 9th फॅक्टर आहेत. हे लक्षात ठेवायला सोपं जाईल बघा. तर 4th फॅक्टर महत्त्वाचा कुठला आहे? कॅल्शियम आयन्स. आणि 8th आणि 9th कुठले आहेत? अँटी हिमोफिलिक फॅक्टर ए, अँटी हिमोफिलिक फॅक्टर बी. आता 10th फॅक्टर एक महत्त्वाचं आहे बघा, त्याचं नाव आहे स्टुअर्ट. 11th फॅक्टर जो आहे त्याला म्हटलं आहे प्लाझ्मा थ्रॉम्बोप्लास्टिन अँटीसिडिन असा तो 11th फॅक्टर आहे. 12th फॅक्टर जो आहे बघा तो आहे हेगमन्स फॅक्टर. सरळ आहे की हेगमन हा शास्त्रज्ञ आहे, त्यानं तो शोधून काढलेला असणार.
आणि म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे हेगमन्स फॅक्टर. आणि 13th फॅक्टर आहे फायब्रिन स्टॅबिलायझिंग फॅक्टर. हे 13 फॅक्टर जे आहेत हे ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक असणारे असे फॅक्टर्स आहेत. आता ह्यामध्ये आपल्याला सिलेबसला काय काय बघा. व्हॉट इज ब्लड क्लॉटिंग हे माहिती असायला पाहिजे. इट इज अ प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग लिक्विड ब्लड इंटू सॉलिड फॉर्म. नंतर ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स ह्यातले आपले फिगरमध्ये किंवा जे आपण इंट्रिन्सिक पाथवे आणि एक्सट्रिन्सिक पाथवे दाखवतो आहे त्यामध्ये येणारे फायब्रिनोजेन, प्रोथ्रॉम्बिन, थ्रॉम्बोप्लास्टिन, कॅल्शियम आयन्स हे सगळे जरासे फॅक्टर्स आणि त्यांचे नंबर्स जरा बघून ठेवा, आपल्याला लागणार आहेत ते. त्यामुळे हे थोडंसं बघून ठेवलं पाहिजे सगळ्याच फॅक्टर्सविषयी. ज्यांना नीट एक्झाम करायचे आहे त्यांना हे सगळं यायला पाहिजे. बाकीच्यांना फक्त 1st to 13 फॅक्टर्स आर देअर अँड 6th फॅक्टर इज नॉट इन ॲक्टिव्ह फॉर्म. हे एवढं माहीत असलं तरी पुरेसं आहे. आता बघूया आपण ब्लड क्लॉटिंगचा पाथवे. ब्लड क्लॉटिंग कशा पद्धतीनं होतं त्याविषयी बघूया आपण. त्याचे 2 पाथवे सांगितले आहेत. एक सांगितलं आहे तो म्हणजे इंट्रिन्सिक पाथवे आणि दुसरा सांगितला आहे तो म्हणजे एक्सट्रिन्सिक पाथवे. आता एक्सट्रिन्सिक पाथवे म्हणजे काय बघा. एक्सट्रिन्सिक पाथवे म्हणजे डॅमेज टू द टिश्यू आउटसाईड द ब्लड वेसल. म्हणजे समजा बाहेरून शरीरावरती काहीतरी आघात झाला की ज्यामुळं टिश्यू जो आहे ना तो काय झाला तर त्याचा लॉस झाला म्हणजे आपण, किंवा तो ब्रेक झाला आणि अशा पद्धतीनं डॅमेज झालेलं आहे, टिश्यू डॅमेज झालेला आहे. म्हणजे एखादी जखम झाली, काहीतरी कापलं म्हणजे डॅमेज टू द टिश्यू असं जे आहे हे बाहेरून झालं ना. मग ह्याला म्हटलं तर एक्सट्रिन्सिक पाथवे. मग एक्सट्रिन्सिक पाथवेमध्ये काय काय होतं. पहिल्यांदा काय होणार, सुरुवात कुठून होणार, डॅमेज टू द टिश्यू आउटसाईड द ब्लड वेसल. इथं ब्लड वेसलचा संबंध आहे, आउटसाईड द ब्लड वेसल अशा पद्धतीनं डॅमेज झालेला आहे. तो डॅमेज झाला की पहिल्यांदा काय होतं, टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिन जे आहे ते ॲक्टिवेट होतं. म्हणजे टिश्यूला लागलं की त्यातलं थ्रोम्बोप्लास्टिन पहिल्यांदा काम करायला लागतं. आणि हे काम कोणावरती करतं तर ते करतं ब्लड क्लॉटिंग फॅक्टर 10th. ते कोणावरती काम करताना दिसते आपल्याला, ब्लड क्लॉटिंग फॅक्टर 10th. आता ब्लड क्लॉटिंग फॅक्टर 10th जो आहे तो ब्लडमध्ये असणार आहे, पण तो कुठल्या फॉर्ममध्ये असणार आहे, इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असणार आहे. मग ह्या इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असणाऱ्या 10th फॅक्टरचं कन्वर्शन ॲक्टिव्ह 10th फॅक्टरमध्ये केलं गेलं. कोणाकडून केलं गेलं, टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिनकडून केलं गेलं. हा कुठला पाथवे झाला, हा एक्सट्रिन्सिक पाथवे झाला. आता इंट्रिन्सिक पाथवे म्हणजे काय बघा. इंट्रिन्सिक पाथवे कुठून सुरुवात होतो, डॅमेज टू दी ब्लड व्हेसल. म्हणजे ब्लड व्हेसलमध्येच डॅमेज झाला. समजा व्हेसलमध्येच ब्लड जे आहे ते काय झालं तर अननोन फॅक्टरच्या, अननोन सबस्टन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं, असं झालं की त्याला काय म्हणतो आपण, इंट्रिन्सिक पाथवे. तसं झालं तरी काय होतं, ब्लड क्लॉटिंगची सुरुवात जी आहे ती होऊन जाते. म्हणजे कॉन्टॅक्ट ऑफ ब्लड विथ एनी फॉरेन सर्विस, कुठल्याही फॉरेन सबस्टन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं ब्लड की लगेच काय होतं, इंट्रिन्सिक पाथवे सुरू होतो. आणि इथं काय होतं की ज्यावेळी अशा पदार्थाच्या कॉन्टॅक्टमध्ये ब्लड येईल त्यावेळी स्टेपवाईज, कॅशकेड म्हणजे स्टेपवाईज बरं का, स्टेपवाईज क्लॉटिंग फॅक्टर ॲक्ट व्हायला लागतात. मग आता इथं आपल्याला सगळेचे सगळे क्लॉटिंग फॅक्टर या संबंध चार्टमध्ये दिलेले नाही आहेत. इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक पाथवे कळलं. हे दोन्ही पाथवे कुठंपर्यंत करेक्ट आहेत, कुठंपर्यंत एकसारखे आहेत, तर इथून इनॅक्टिव्ह फॅक्टर 10चं कन्वर्शन ॲक्टिव्ह फॅक्टर 10मध्ये इथून पुढं सेम आहे. त्याच्यावरती 2 पाथवे वेगवेगळे आहेत. एक्सट्रिन्सिक म्हणजे बाहेरून इजा झाली तर, आणि इंट्रिन्सिकमध्ये ब्लड जे आहे ते कुठल्याही अननोन सरफेसच्या, अनवॉन्टेड सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर आता इथून पुढचे जे पाथवे, इथून पुढचे पाथवे दोन्हीचे पण सारखे आहेत. आपण आता त्याच्याकडे लक्ष देऊयात. आता इथं आपण जे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर बघितलेले आहेत ते सगळेच्या सगळे फॅक्टर या प्रोसेसमध्ये दाखवलेले नाही आहेत. मधल्या ठळक ज्या स्टेप्स आहेत तेवढ्या स्टेप्स त्यांनी तिथं दाखवलेल्या आहेत. टोटल सगळ्याच्या सगळ्या फॅक्टर्स त्या स्टेपमध्ये दाखवलेले आहेत. त्यांनी सुरुवात कुठून केली आहे, इनॅक्टिव्ह फॅक्टर 10पासून सुरुवात केली. त्याच्या आधी टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिन म्हणून जे येतं ना एक्सट्रिन्सिक पाथवेमध्ये, ते थ्रोम्बोप्लास्टिन जे आहे ते 3rd ब्लड क्लॉटिंग फॅक्टरमध्येच येते बघा. तर त्यानं काय केलं, इनॅक्टिव्ह फॅक्टर 10चं कन्वर्शन ॲक्टिव्ह फॅक्टर 10मध्ये गेलं. हे झालेलं आहे. इंट्रिन्सिक पाथवेला काय झालं तर त्यातले ब्लड ज्यावेळी त्या अननोन सबस्टन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल किंवा सरफेसला स्ट्रक होईल ते ब्लड क्लॉटिंग स्टार्ट होणार. आणि त्यासुद्धा पाथवेनं पहिल्यांदा काय केलं जाणार, इनॅक्टिव्ह फॅक्टर 10 इज कन्वर्टेड इंटू ॲक्टिव्ह फॅक्टर 10 असं आहे. आता हा जो 10th फॅक्टर आहे हा कोणावरती ॲक्ट होतो, हा ॲक्ट होतो प्रोथ्रॉम्बिनवरती. हा कोणावरती ॲक्ट होतो, प्रोथ्रॉम्बिन. प्रोथ्रॉम्बिन हे एन्झाईम आहे. त्या एन्झाईमचा हा इनॅक्टिव्ह फॉर्म आहे म्हणून त्याला पुढं प्रो जोडलेला आहे. करेक्ट एन्झाईम कुठला आहे, थ्रॉम्बिन. थ्रॉम्बिन हे ॲक्टिव्ह एन्झाईम आहे आणि प्रोथ्रॉम्बिन हे त्याचा प्रिमिटिव्ह फॉर्म आहे किंवा प्रिकर्सर आहे.
प्रोथ्रॉम्बिन हा इनॅक्टिव्ह फॉर्म आहे, थ्रॉम्बिन हा ॲक्टिव्ह फॉर्म आहे, असं लक्षात ठेवा. आता प्रोथ्रॉम्बिनचं कन्वर्शन कशामध्ये करायला पाहिजे? थ्रॉम्बिनमध्ये करायला पाहिजे. मग हे काम कोण करतं? कन्वर्शन ऑफ प्रोथ्रॉम्बिन टू थ्रॉम्बिन हे करतं ॲक्टिव्ह फॅक्टर 10. आणि 10 फॅक्टर कसा ॲक्टिव्ह झाला ते आपण वर बघितलेलं आहे. तर ॲक्टिव्ह फॅक्टर 10 तो प्रोथ्रॉम्बिनवरती ॲक्ट झाला, त्यानं त्याचं कन्वर्शन ॲक्टिव्ह एन्झाईम थ्रॉम्बिनमध्ये कन्वर्ट केलं. आता हा जो ॲक्टिव्ह एन्झाईम आहे थ्रॉम्बिन, हा कोणावरती ॲक्ट होतो? हा फायब्रिनोजेनवरती ॲक्ट होतो. बघा, जेन ज्यावेळी लावतो आपण तरी तो इनॅक्टिव्ह फॉर्म असतो. तर फायब्रिनोजेनचं कन्वर्शन फायब्रिनमध्ये केलं कुठल्या एन्झाईमनी? तर थ्रॉम्बिन या एन्झाईमनी. आणि अशा पद्धतीनं फायब्रिनमध्ये कन्वर्शन झालं की मग ब्लड क्लॉटिंग होतं. अर्थात ब्लड क्लॉटिंगचे एकूण 13 फॅक्टर सांगितले आहेत, ते सगळे आपण इथं डिटेल दाखवत नाही आहोत. त्यातले ठळक मुद्दे किंवा ठळक स्टेप्स जे आहेत तेवढ्याच इथं आपण आपल्या सिलेबसमध्ये विचारामध्ये घेतलेले आहेत. तर या पद्धतीनं ब्लड क्लॉटिंग होतं. आपल्यासाठी महत्त्वाचा ह्या फिगर जी आहे किंवा हा जो चार्ट आहे हा आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. म्हणून लक्षात घ्या की आपण सुरुवात करतो आहे फॅक्टर 10 पासून. इनॅक्टिव्ह फॅक्टर 10 टू ॲक्टिव्ह फॅक्टर 10, प्रोथ्रॉम्बिन टू थ्रॉम्बिन कन्वर्शन बाय ॲक्टिव्ह फॅक्टर 10, देन थ्रॉम्बिन कन्वर्ट्स फायब्रिनोजेन इंटू फायब्रिन अँड देन ब्लड क्लॉटिंग स्टार्ट्स. या पद्धतीनं ती एन्झाईम सगळी एन्झायमेटिक रिॲक्शन जी आहे ती या पद्धतीची आहे. आता पुढं अजून ह्यामध्ये मी थोडंसं ॲड करून घेतलेलं आहे फिगरमध्ये. इथं काय म्हणलं बघा, थ्रोम्बोप्लास्टिन हा जो टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिन आहे हा इकडं पण येणारच बरं का. इकडं हे कॅशकेड होतं की नाही स्टेप वाईज कन्वर्शन, इथं पण तो येणारच आहे. तर हे थ्रोम्बोप्लास्टिन जे आहे ना, हे थ्रोम्बोप्लास्टिन काय म्हणून काम करतं? प्रोथ्रॉम्बिनेज म्हणून काम करतं. प्रो शब्दाला म्हणजे हे पण काय झालं तर प्रिकर्सर फॉर्म झाला किंवा अर्लियर फॉर्म झाला. हे काय आहे? तर प्रोथ्रॉम्बिनेज आहे. आता हे प्रोथ्रॉम्बिनेज काय करतं? तर ह्या प्रोथ्रॉम्बिनेजचंच कन्वर्शन नंतर प्रोथ्रॉम्बिनमध्ये होतं. थ्रोम्बोप्लास्टिन काय करतं? प्रोथ्रॉम्बिनेज फॉर्म करतं. प्रोथ्रॉम्बिनेजचं कन्वर्शन नंतर प्रोथ्रॉम्बिनमध्ये होतं. प्रोथ्रॉम्बिनचं कन्वर्शन नंतर थ्रॉम्बिनमध्ये होतं. तर हा एक वाक्य आहे. आता प्रोथ्रॉम्बिनेज हे जे आहे हे फक्त प्रोथ्रॉम्बिन फॉर्म करायचं काम करतं असं नाही, तर त्याच्याशिवाय ते अजूनही एक वेगळं काम करतं. हे प्रोथ्रॉम्बिनेज कोणावरती ॲक्ट होतं? हिपॅरिनवरती ॲक्ट होतं. हिपॅरिन हे काय आहे? तर हिपॅरिन हे अँटीकोएग्युलंट आहे. अँटीकोएग्युलंट आहे म्हणजे हे ब्लड क्लॉट होऊ देत नाही. मग प्रोथ्रॉम्बिनेज हे हिपॅरिनवरती ॲक्ट होतं आणि हिपॅरिनला ते इनॅक्टिव्ह करून टाकतं. इनॅक्टिव्ह करून टाकतं म्हणजे काय होतं? तर रक्त गोठू न द्यायची त्याची प्रॉपर्टी काढून टाकली जाते, त्यामुळे हे इनॅक्टिव्ह होतं. आता हे काम करत नाही म्हणजे रक्त गोठू शकतं. तर याचं इनॅक्टिव्हेशन करणं हे प्रोथ्रॉम्बिनेजचं फंक्शन आहे. ही पण एक रिॲक्शन लक्षात ठेवा. तर बघा, टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिन गिव्स राइज टू प्रोथ्रॉम्बिनेज, प्रोथ्रॉम्बिनेज गिव्स राइज टू प्रोथ्रॉम्बिन अँड प्रोथ्रॉम्बिनेज डज अगेन अनदर वर्क ऑफ इनॅक्टिव्हेशन ऑफ हिपॅरिन. तर हे एवढं फंक्शन ते करतात. हे सगळं झालं ब्लड क्लॉटिंगविषयी. तुम्ही लक्षात ठेवत असताना ब्लड क्लॉटिंग फॅक्टर जे आहेत त्यांची नावं, ज्यांना नीट एक्झाम द्यायची आहे त्यांनी फक्त ब्लड क्लॉटिंग फॅक्टरचे नंबर्स आणि नावं थोडीफार लक्षात ठेवा. ज्यांना फक्त एंट्रन्स एक्झाम द्यायची, आपली CETची एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे, त्यांनीसुद्धा कॅल्शियम आयॉन्स ह्याच्यामध्ये लागतात हे लक्षात घ्या. हे नीटसाठी लागणार आहे. आणि ब्लड क्लॉटिंग फॅक्टरची नावं जी आहेत ना ती सगळी तुम्हाला माहिती असावी. नावं माहिती असतील तर असलेल्या कुठल्याही क्वेश्चनला डील करता येईल. तर ब्लडविषयीचा सगळा सिलेबस आपण इथं संपवतो आहोत आणि मग याच्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत हार्टविषयी.